तर आता आपण हे स्मारक मस्त फिरू. पण सर, हे स्मारक फिरता फिरता मला सांगा की हा लढा कसा सुरुवात झाली, ह्या लढ्याला सुरुवात कशी झाली, काय झालं? एक गणेश जोशी नावाचे व्यक्ती होते. अकोल्यामध्ये स्टॅम्प पेंटरचं काम ते करायचे. म्हणजे महसुलाचे सगळे व्यवहार त्यांच्या माध्यमातून व्हायचे आणि कचेरीशी कनेक्ट असल्यामुळं नेमकी मामलेदाराकडून कोणत्या जुलूम जनतेवर होते हे प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा ठिणगी पडली आणि त्यांनी धुमाळवाडी, नवलेवाडी, शेलद, पाडाळणे आणि आदिवासी पूर्ण भाग या सगळ्या भागामध्ये स्वतः फिरून जनजागृती करायला सुरुवात केली आणि बैठका घ्यायला सुरुवात केली आणि मग मामलेदाराला धडा शिकवायचा या माध्यमातून त्यांनी त्या कट रचायला सुरुवात केली आणि बैठका घेऊन तो कट रचला. आणि ही सगळी मंडळी मग बैठका वगैरे घेऊन एकत्र जमली. त्या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये गट पाडले गेले. एक गट राजूर रोडला, राजूरचा रस्ता बंद करायचा, एक गट इकडच्या धामणगावावरचा रोड बंद करायचा, एक संगमनेरचा रस्ता बंद करायचा, एक देवठाणचा रस्ता बंद करायचा. असे अकोल्यातून सगळे रस्ते बंद करायचे. त्यावेळेस टेलिफोनच्या मार्फत संदेश बाहेर जायचा. या सगळ्या घटनेचा संदेश इतर पोलीस स्टेशनला जाऊ नये म्हणून टेलिफोनच्या तारा वगैरे सगळ्या बंद केल्या आणि त्याच्यातला एक गट प्रत्यक्ष पोलीस स्टेशनवर चालून गेला आणि पोलीस स्टेशनचं बाहेरचं गट जे गेट आहे ते लॉक करून घेतलं. कचेरीमधल्या पोलिसांना बाहेर पडू द्यायचं नाही आणि त्यातला एक गट प्रत्यक्ष जो पिरजादे मामलेदार होता तो भाटे, आजचं जे मॉडर्न हायस्कूल आहे त्या मॉडर्न हायस्कूलच्या तिथं भाट्यांचा वाडा होता, त्या वाड्यात राहिला होता तो आणि त्या प्रत्यक्ष वाड्यावर चालून गेला आणि ते चालून जाताना त्या जमावामध्ये आपले पंजोबा रावजी साटवाजी यादव होते आणि ज्या वेळेस त्या जमावाला गोळी झाडण्यासाठी त्या वाड्याच्या सज्जामध्ये मामलेदार आला आणि पहिली गोळी त्यांनी वाढायची वेळ, झाडायची वेळ आणि जमावाच्या समोर माझे पंजोबा होते, त्यांच्या हातात कुऱ्हाडी होती आणि ती कुऱ्हाडी फिरकावून त्या सज्जामध्ये असलेल्या मामलेदाराला मारायची वेळ एकच झाली. मामलेदाराच्या बंदुकीतून गोळी सुटली, थेट पंजोबांच्या छातीवर आली आणि पंजोबांच्या हातातली कुऱ्हाड त्यांनी जी भिरकावून मारली होती ती मामलेदारांच्या डाव्या दंडावर मारून त्यांनी ती मामलेदारांना पहिली जखम झाली आणि त्या जखमीमुळे परत मामलेदारांना दुसरा चाप ओढता आला नाही आणि गोळीबार करता आला नाही. अच्छा, पण त्या एका गोळीतच हा, हे पंजोबा केले आपले असं. आणि नंतर मग पुढचं मग पुढं त्याच्यानंतर त्या वाड्यामध्ये ही जी बाकीची जी जमावामध्ये मंडळी होती ही सगळी बाळा तुळा, धुमाळ असेल, माळी असेल, 2 माळी बंधू होते त्याच्यामध्ये, तुक्या भिल्ल होता, नजा ठाकर होता, ही सगळी मंडळी त्या वाड्यामध्ये घुसली आणि जखम झाल्यामुळं तो मामलेदार चिंध्यांमध्ये लपून बसला. पण रक्तबंबाळ झाला असल्यामुळं त्या चिंध्यांमधल्या ढिगामधून रक्तस्राव बाहेर येताना तुक्या भिल्लांनी पाहिला आणि त्या ढिगात बसलेल्या मामलेदाराला पहिल्या कुऱ्हाडीचा घाव त्यांनी डोक्यामध्ये टाकला आणि बाळा तुळा धुमाळ असेल, ते माळी बंधू असतील किंवा